नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा तुमच्यासाठी ही जी एनएमएमएस ची जी सिरीज घेऊन आलेलो आहे. या एनएमएमएस च्या सिरीज मध्ये जर आपल्याला मॅट जे आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि या मेंटल ॲबिलिटी टेस्ट मध्ये हा जो 90 मार्क्सचा पेपर आहे, या 90 मार्क्सच्या पेपर मध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स स्कोर करायचे असतील तर तुम्ही रोज या एनएमएमएस जी सिरीज सुरू केली आहे याचा आनंद लुटा. आज आपण जे आपण अक्षरमाला बघत होतो, या अक्षरमालेवर आपण एकूण 2 व्हिडिओ बनवलेले आहे. कारण की अक्षरमाला हा जो टॉपिक आहे हा एकूण आपल्याला 12 मार्क्स करता विचारला जातो. आज आपण अक्षरमालेमध्ये सहसंबंध जे आहे याच्यावर आपण बघणार आहोत. बघा, तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या 3 मार्क्स जे आहे ते 3 मार्क्स एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा, हा जो प्रॉब्लेम आहे, पहिला प्रॉब्लेम MITRA बरोबर BSUJN तर CLOSE क्लोज बरोबर काय क्वेश्चन मार्क, आणि तुम्हाला हे इथे ऑप्शन दिलेले आहे. आता हा जर प्रॉब्लेम बघितला तर हा प्रॉब्लेम विचारलेला आहे एनएमएमएस एक्झाम 2017 मध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. जी एनएमएस एक्झाम झाली होती त्या एनएमएसच्या 2017च्या याच्यामध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, एनॉलॉजी सहसंबंध जोडत असताना सर्वात महत्वाचं काय आहे की हा जो पहिला दिलेला पार्ट आहे याच्यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे MITRA आणि BSUJN ही जी अक्षरमाला आहे, या अक्षरमालिका तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीवर आणि एक असा कागद बनवा ज्याच्यावर स्केच पेनने A पासून तर M पर्यंत आणि इकडे N पासून तर Z पर्यंत तुम्हाला सांगितलं होतं तुमचे दोनही उद्देश सफल होतात. इथे A ला आपण 1 घेऊ शकतो आणि Z ला पण काय घेऊ शकतो 1. आणि A ला जर समजा 1 घेतला तर इकडून Z ला काय येईल 26, आणि जर समजा आपण Z ला 1 घेतला तर A ला काय येईल 26. अशा पद्धतीने दोनही काम या एकाच याच्यामधून पूर्ण होते. तर बघूया आपण आता MITRA आणि BSUJN. आपण एक सर्वात महत्वाचं काय करतो माहितीये का, आपण जेव्हा सहसंबंध बघतो, एनॉलॉजी सॉल्व्ह करत असताना काय करतो आपण की MITRA आणि BSUJN थोडस आपल्याला काय करायचं माहितीये का, आपलं निरीक्षण असलं पाहिजे. इथे बघा काय आहे A, इथे काय आहे A, इथे काय आलं म्हणजे इकडून तर हा पहिला नंबर आहे, पण उलट पण होऊ शकते ना, होऊ शकते की नाही. जनरली आपण संबंध काय लागतो M आणि B चा लावतो, पण आपण M जर बघितलं तर किती आहे 13 आणि B किती आहे 2. काही संबंध जुळतो का, नाही जुळत. पण इकडे बघा ना MITRA आणि इथे बघा A आला शेवटी आणि इथे स्टार्टिंग किती झाले B ने, म्हणजे हा A आणि B चा संबंध आहे. A नंतर काय आलं B बरोबर आहे. R नंतर काय येईल R नंतर काय येईल S, T नंतर काय येईल I नंतर काय येईल M नंतर काय येईल लागला संबंध. आता असाच आपल्याला जुळायचा आहे CLOSE, इकडून संबंध लावायचा आहे का, नाही, इथून E नंतर काय येते E नंतर इथे A नंतर आपण काय घेतलं B, E नंतर काय येईल E नंतर काय येईल S, हॅलो S नंतर T, T नंतर इथे बघा काय O नंतर P, L नंतर M आणि C नंतर D. बघा बरं ऑप्शन मध्ये दिसते का F T P M D, कोणत्या नंबरचा ऑप्शन आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड, ओके. नेक्स्ट बघा BOLT आणि DRNW, म्हणजे इथे बोल्ट आणि DRNW मध्ये काय संबंध आहे हा आपल्याला काय करायचं आहे, जुळवायचा आहे. थोडस बघा इथे B नंतर इथे काय आलेलं आहे, संबंध जुळवताना याच पद्धतीने करायचं. B नंतर काय आलेलं आहे D बरोबर आहे. B नंतर काय आलं D. आता O नंतर काय आहे O नंतर काय आहे R. किती घर गेलो आपण पुढे
किती घरं गेलो आपण? 2 घरं गेलो. ओके, इथे 1 होतं, इथे किती आलो आपण? 2. नंतर एल नंतर काय आलं? एन म्हणजे किती घरं गेलो आपण? 1. म्हणजे पहिले काय केलं आपण? +1 आणि इथे +2. आता टी नंतर काय आलं? UVW. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? इथे जे आपल्याला सिरीज मिळाली काय करायचं आहे? पहिले +1 नंतर +2 पुन्हा +1 +2. आता जे नंतर काय येईल पहिले? जे नंतर काय येईल पहिले? एल. व्हेरी गुड. जे नंतर काय येईल पहिले? एल. एल नंतर आता 2 घरं सोडायचे. एम एन ओ. व्हेरी गुड. ओ. ओ नंतर आता इथे काय आलाय? के. के नंतर काय लागेल? के नंतर काय येईल? 1 घर सोडा ना. काय येईल? एम. आणि आता ए नंतर काय करायचं आपल्याला? 2 घरं सोडायचे. ए नंतर काय येईल? 2 घरं सोडले. बीसी काय येईल? डी. आहे का ऑप्शन मध्ये? बरोबर आहे. एम नंतर एन ओ आणि काय पाहिजे होतं? पी. म्हणजे LPMD. करेक्ट? मिळालं? 4थ्या नंबरचं ऑप्शन LPMD. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके, नोट डाऊन. बघा आता हा जो प्रॉब्लेम आहे NMMS बरोबर IIJQ. तर आपल्याला हे जे अक्षरमाला बघत असताना आपण ज्यावेळेस सहसंबंध बघतो, सहसंबंध बघताना काय करायचं आहे की हा जो NMMS जो आहे आणि IIJQ जो आहे याच्यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. आता बघा पहिला आपल्याला बघावं लागेल की N आणि J मध्ये N आणि पहिला काय आहे इथे? I. याच्यामध्ये कितीचा फरक आहे आपल्याला बघावं लागेल. N आणि I. बघा बरं पहिले काय आलेलं आहे? N. दिसते तुम्हाला N? N मधून बघा आपल्याला काय करायचं? I पर्यंत यायचं आहे. 1 2 3 4 5. म्हणजे किती आलो आपण? -5. किती आलो आपण? -5. नंतर आपल्याला काय करायचं आहे? M बघायचं आहे. बघितलं M? M पासून नंतर कुठे यायचं आहे आपल्याला? I पर्यंत यायचं आहे. M पासून कुठपर्यंत यायचं आहे आपल्याला? I. आता M बघा. M पासून जर पुन्हा आपण I पर्यंत आलो, किती आलो? 1 2 3 4. म्हणजे इथे -5 होतं. इथे काय मिळालं आपल्याला? -4 मिळालं. आता बघा तुमच्या डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे पटकन, कारण की आपण जे आहे स्पर्धा परीक्षेची म्हणजे NMS ची तयारी करत आहोत. आणि जर समजा या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं असेल, -5 आलं, -4 आलं, नंतरचा नंबर किती यायला पाहिजे? -3 यायला पाहिजे. बरोबर. M बघा. M नंतर काय आहे? M नंतर काय आहे? बघा M नंतर आपल्याला बघायचं आहे J. M नंतर काय बघायचं आपल्याला? J. M नंतर जर समजा आपण J बघितलं, किती आलं बघा? 1 2 3. ठीक आहे. मग किती येईल इथे? -3. आता -5 -4 -3. नेक्स्ट किती यायला पाहिजे? -2. S आणि Q. S आणि Q जर बघितलं आपण तर S पासून Q जर बघितलं तर 1 आणि 2. म्हणजे किती आलो आपण? 2 काय केले आपण? मायनस केले. बरोबर आहे. आता आपल्याला हे करत असताना HTSE आपल्याला असंच चालायचं आहे. पहिले किती घ्यावं लागेल? -5. नंतर किती घ्यावं लागेल? -4. नंतर किती घ्यावं लागेल? -3. नंतर -2. बघा बरं. H नंतर जर समजा आपण मायनस आलो 5. H बघा कुठे आहे? इथे आहे. 1 2 3 4 5. काय आलं? काय मिळालं आपल्याला? C. T नंतर किती यावं लागेल? 4. T नंतर T च्या अगोदर आपल्याला मायनस करावं लागेल 4. किती? 1 2 3 4. आलो. S बघा कुठे आहे? दिसलं? S नंतर किती यावं लागेल आपल्याला? 3. 1 2 3. ठीक आहे. नंतर E नंतर किती यावं लागेल आपल्याला? 2. E नंतर 2 बघा. D आणि C. आहे का ऑप्शन मध्ये CPPC? कुठे आहे CPPC? फर्स्ट. मग आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे याचा आन्सर काय मिळाला आपल्याला? CPPC. ऑल ऑफ यू अंडरस्टँड?
बघा हा जो अक्षरमाला आहे टोटल तुम्हाला 12 मार्क्सचं विचारलं जाते आणि या 12 मार्क्सची जर समजा आपल्याला तयारी करायची असेल, हा जर आपल्याला सहसंबंध जर बरोबर बघायचा असेल, सहसंबंधाची प्रॅक्टिस करायची असेल, याच पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस केली, कारण की हा जो प्रॉब्लेम आहे हा एनएमएस एक्झाम 2019ला हा विचारलेला होता. असेच जर समजा आपण प्रत्येकाची जर तयारी केली तर आपलं मॅट जे आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट जे आहे ते एकदम काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड?